इहलोकीचा हा देह देव इच्छिताचे पाहे, देव इच्छिताचे पाहे, देव इच्छिताचे पाहे। इहलोकीचा हा देह देव इच्छिताचे पाहे, देव इच्छिताचे पाहे, देव इच्छिताचे पाहे। आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो। धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो। आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे। आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे। धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो। धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो। म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी। तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी। धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, आम्ही जन्मालो, आम्ही जन्मालो, आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो। आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो। जय जय ठोबार कुमार, कुमार कुमारी, ठोबार कुमार, कुमार कुमारी, ठोबार कुमार, कुमार कुमारी, ठोबार कुमार, कुमार कुमारी, ठोबार तारी तारी जय जय ठोबार कुमार, जय 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 ठोबार कुमार, जय जय ठोबार कुमार। ठोबा 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 ठोबा। इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा देह। जन्मालो धन्य आम्ही जन्मालो।
देव पाय धन्य आम्ही जन्म दो धन्य आम्ही जन्मा विठोबाचे झालो दास विठोबाचे दास विठोबाचे झालो दास विठोबाचे दास विठोबाचे झालो झालो दास विठोबाचे दास विठोबाचे झालो दास दास विठोबाचे दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो हे झालो धन्य आम्ही जन्म आलो धन्य आम्ही जन्मा फल 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 विठ्ठल 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 फल टाळी वाजवा भजन करा टाळी वाजवा बसलेली मंडळी टाळी वाजवा विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 बोला पुंडली कमल हरी भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज लोक महाराज पार्वती पते हर हर महादेव लिंगेश्वर भगवान बोला पुंडली कमल हरि भगवान ज्ञानेश्वर महाराज लोक महाराज लिंगेश्वर भगवान राम थोडा ट्रबल कडक थोडासा बेस कमी करू. हरी इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो समचरण सरोजम सांद्र निलांबुदाभम जगनहित पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलासम श्री विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगाकारु प्रथम नमा पांडुरंगाकारु प्रथम नमा पांडुरंगाकारु प्रथम नमा पांडुरंगाकारु प्रथम नमा दूसरे चरण संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदंभोज तेजस्फुति प्रदेशम विदेंद्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. लोकाभिराम मरण रंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम, कारुण्य रूपम करुणाकरंतम, श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये. मनोजव मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कैलासराणा शिवचंद्रमौळी बोला, फणींद्र माथा मुगुटे जळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हरी, तुझवीन शंभो मज कोण तारे. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वार करी संतांच्या, 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 वार करी. हे मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, 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 संतांच्या. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संकीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा मानवी देहाची किंमत सांगणारा गोड असा अभंग. विढाला विढाला विठ्ठल, 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 विठ्ठल. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी 2 शब्दांमध्ये परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. 1 वर्षापूर्वी या गावातील जुन्या पिढीतील कैलासवासी वसंत मारुती फापाळे बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं बाबांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आज ही कीर्तनरूपी सेवा आयोजित केलेली आहे. बाबांच्या जाण्यानं या परिवारावरती हा दुःखाचा प्रसंग आहे. खऱ्या अर्थानं वडील गेल्याचं दुःख या कुटुंबाला आहे आणि म्हणून वडिलांच्या उपकारातून उतराई होण्याकरता या परिवारानं हा छोटासा प्रयत्न केला आहे. आज पुण्यस्मरण आहे, वर्षश्राद्ध आहे. का करायचं पुण्यस्मरण, का करायचं वर्षश्राद्ध, याचं थोडंसं आपण चिंतन करणार आहे. पण खऱ्या अर्थानं आज या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ज्ञानदान घडतंय, अन्नदान घडतंय, श्राद्ध विधी त्या ठिकाणी घडतोय. निश्चित बाबांना आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. या कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सगळी दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये गायनाचार्य, महाराष्ट्रभर ज्यांचा आवाज दुमदुमतोय, भजन सम्राट आणि आमच्या परमार्थिक मार्गातील मार्गदर्शक हरिभक्तपरायण मुकुंद काका बोराडे उपस्थित आहे. त्याचप्रमाणे या गावचं भूषण वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी भजन सेवा जोपासली, माझे बालपणापासूनचे मित्र हरिभक्तपरायण आमचे कोल्हाळ महाराज उपस्थित आहे. आमचे मामा या ठिकाणी उपस्थित आहे. गायनाचार्य, युवा कीर्तनकार, माझे जिवलग मित्र हरिभक्तपरायण नितीनजी महाराज देशमुख या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या श्रीकृष्णचंद्र वारकरी शिक्षण संस्था धामणगाव पाट या संस्थेतील सर्व गुणवंत विद्यार्थी आहे. कुणी गायनाचार्य आहे, कुणी मृदंगाचार्य आहेत, कुणी सुंदर प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत.
अशी गुणवंत विद्यार्थी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. विनेकरी बाबा आहेत, त्याचप्रमाणे मृदंगावरती साथ करता हरिभक्त परायण तेजस महाराज खोंड, पेटी मास्तर, या गावातील सर्व क्षेत्रातील सर्व मंडळी उपस्थित आहे. ज्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो दरबार आहेत लिंगेश्वर भगवंताचा. लिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि ट्रस्टमधील सर्व विश्वस्त मंडळी, अध्यक्ष मंडळी सर्वांचे या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो. गावातील सर्व पुरुष मंडळी उपस्थित आहे, महिला मंडळी उपस्थित आहे, आदरणीय आमचे सर उपस्थित आहे, सगळी मंडळी उपस्थित आहे, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा कीर्तन सोहळा या ठिकाणी आयोजित आपण सर्व करत आहोत, किंबहुना आनंद घेत आहोत. बाबांनी प्रपंचाला, संसाराला सुरुवात केली, परमार्थाला सुरुवात केली. तो जर काळ पाहिला तर अतिशय खडतर अशा प्रकारचा काळ होता. पूर्वीचा काळ असा होता की मानवी जीवन जगण्याकरता 3 प्रकारच्या गरजा सांगितल्या: अन्न, वस्त्र आणि निवारा. पूर्वीचा काळ जर आपण पाहिला तर अन्नही मिळत नव्हतं, घालण्याकरता वस्त्र नव्हते, कपडे नव्हते, आणि कुठंतरी पाष्टाच्या झोपडीमध्ये त्या ठिकाणी राहावं लागत होतं. अन्न, वस्त्र, निवारा या मानवी जीवनाच्या 3 मूलभूत गरजा आहे. पण त्या काळामध्ये मात्र अतिशय भयावह अशा प्रकारची परिस्थिती होती. पण तरी सुद्धा त्या परिस्थितीशी सामना करून आपल्या जुन्या जाणत्या वडीलधारी मंडळींनी संसाराचाही गाडा हाकला आणि उत्तम पद्धतीचा परमार्थ केला. परमार्थाची प्रचंड आवड असणारे आमचे बाबा होते. संसारही नेटका केला आणि परमार्थही नेटका केला. आणि म्हणून तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. विठाला विठाला विठला 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 विठला. पुढे आपण बोलणारच आहोत. अभंग तुकोबरायांचा आहे. मानवी जन्माचं काय मूल्य आहे, ज्यांना ज्यांना नरदेह मिळालाय तो किती किमतीचा आहे हे पटवून आपल्याला जगद्गुरु तुकोबराय देतात. स्वर्गातिक देवतांना सुद्धा दुर्लभ असणारा मनुष्य जन्म तो आपल्याला प्राप्त झाला आहे. टेन्शन मध्ये नाही तुम्ही, मांडी घालून बसा, सरळ टाईट असं. 11:30 वाजता आपण थांबणार आहे, चालेल ना? का चहा घ्यायचा अगोदर? सरळ बसा असं. हा मनुष्य जन्म किती अनमोल किमतीचा आहे, किती दुर्लभ आहे. पण आपल्याला पूर्व पुण्याईमुळे भाग्यवशामध्ये हा प्राप्त झाला आहे. परंपरेनं उदाहरणं सांगितले जातात. जसा आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा त्या पद्धतीने आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झालाय. आंधळा मनुष्य दृष्टीनं दिसत नाही, पण त्या आंधळ्या मनुष्याच्या हातामध्ये कावळा सापडावा. शक्य न घडणारी गोष्ट घडून आली. त्याच पद्धतीने हे मानवी जीवन आपल्याला मिळालंय. पावला हा देह काकताली न्याय दगड उपाय करू आले, दगड उपाय करू आ. पावला हा देह काकताली न्याय दगड उपाय करू आले. महाराजांनी गोड प्रमाण दिले. पावला हा देह काकटाळी न्याय. शास्त्रामध्ये काही न्याय सांगितले, त्याच्यापैकी काकटाळी न्याय. आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा हे घडत नाही, पण योगायोगानं घडलं.
त्या पद्धतीनं पाप आणि पुण्याचा संगम बेरीज बरोबर झाली आणि तेव्हा आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झालाय. ऐका, सगळ्यात दुर्लभ जर काय असेल तर मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे. या जगतामध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. दुर्लभम त्रेमेव एतत्, देवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रया. सज्जन माणसाची भेट सहजासहजी होत नाही, साधूची भेट सहजासहजी होत नाही. ऐका, मनुष्य जन्म मिळवणं सुद्धा परमार्थ करावा ही अंतःकरणामध्ये वृत्ती सहजासहजी होत नाही. ऐका, आणि मनुष्य जन्म मिळणं हे त्याहीपेक्षा दुर्लभ आहे. चाणक्य असं सांगतात, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा पुन्हा. पैसा असेल संपला मिळवता येईल, जमीन असेल विकली पुन्हा घेता येईल, बायको गेली दुसरी करता येईल, सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा मिळवता येतील. पण एकदा का हा मनुष्य जन्म हे नर शरीर आपल्या हातामधून गेलं की पुन्हा काही केल्या सुद्धा मिळत. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, वर्षाची गणना, वर्षाची गणना. दयामध्ये दुःख यातना, दयामध्ये दुःख यातना, दयामध्ये दुःख यातना, दयामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना. नाथ महाराज म्हणतात, नरदेह दुर्लभ आहे, सहजासहजी मिळत नाही. पावला मिळाला तर 100 वर्षाचं आयुष्य आपल्याला मिळालंय. पण ऐका, जुनी माणसं 100 वर्ष जगत होती, 102 वर्ष जगत होती, 105 वर्ष जगत होती. आता आपण 100 वर्ष खात्रीनं जगू याची गॅरंटी नाही. शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे मानवी जीवनाचं गणित आहे, दुर्लभ आहे पण मिळालाय. ऐका, का मिळाला याचा विचार आपण केला पाहिजे. किती किमतीचा आहे याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. का किंबहुना हा भगवान परमात्म्यानं कशा करता दिलाय, कशा काय वापरण्याकरता दिलाय याचं मूल्य आपल्याला कळालं पाहिजे. भगवान परमात्म्यानं हा देह आपल्याला भजना करता दिलाय. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिके. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, तेने तू जोडासी नारायण, नासे जीव पण भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, तेने तू जोडासी नारायण, नासे जीव पण भवरोग. हा देह भजना करता दिलाय, पण देत असताना ऐका, महाराजांनी गोड प्रमाण दिलाय. सगळे इंद्रिय आपल्याला दिलेत. दिलेत की नाही इंद्रिय? डोळे दिलेत, कान दिलेत, नाक दिलंय, तोंड दिलंय, हात पाय दिले. ऐका, एखादा आंधळा मनुष्य असेल ना, त्याला विचारा डोळ्याची किंमत काय. तो म्हणतो, महाराज देवानं माझ्यावरती अन्याय केला, मला डोळे दिले नाही. डोळे जर दिले असते तर इकडची दुनिया तिकडे केली असती म्हणतात माणसं अशी, नाही का. त्याला विचारा, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय. मला असं वाटतं सगळ्या गोष्टी भगवान परमात्म्यानं आपल्याला दिलाय. आजी इकडं बघा, आजी इकडं, बडबड करू नका. सगळ्या गोष्टी दिल्या. ऐका ना, पाय कशा करता दिलेत, हात कशा करता दिले याचा थोडासा विचार मी आपल्या पुढे मांडणार आहे. हे हात भगवान परमात्म्याने आपल्याला दुसऱ्यावरती उपकार करण्याकरता दिलेत. हातामध्ये किती, बोटामध्ये किती अंगठ्या आहे, हातामध्ये सोन्याच्या बांगड्या आहेत, याला किंमत नाही. तुमचे हात दुसऱ्या करता किती परोपकार करतात याला किंमत आहे. हात दिलेत, पाय दिलेत, कशा करता दिले? पाय देवाची वारी करण्याकरता दिलेत, नाही का. माणसं नको तिकडे जातात,
पण पायी वारीला जात नाही, नाही का? आषाढी वारी जवळ आली, आता प्रस्थान होईल माऊलींचं 29 तारखेला. आणि मला असं वाटतं जो माणूस म्हणून जन्माला आला ना त्याने आयुष्यामध्ये केव्हा ना एकदा तरी पंढरपूरची वारी केली पाहिजे. ऐकताय ना? जो माणूस म्हणून जन्माला आलोय त्यानं एकदा तरी जीवनामध्ये पंढरपूरची वारी केली पाहिजे. पण ऐका, कधी केली पाहिजे? जायच्या आत केली पाहिजे, नाही का? पाय तीर्थयात्रा करण्याकरता दिले, जब हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे. तीर्थयात्रा जाई चुकू नको. माणसं परमार्थाला लागतात खरं, ऐका ना, माणसं परमार्थाला लागतात खरं, पण केव्हा आपल्याकडं मन आहे करून करून भागला आणि मग सरते शेवटी देवपूजेला लागला. म्हातारपणामध्ये केलेला परमार्थ आपल्या कामी येणार नाही दादा. परमार्थ जर करायचा असेल, हो आजी इकडे बघा, परमार्थ जर करायचा असेल तर तारुण्यामध्ये केला पाहिजे. कळण्याकरता छोटंसं उदाहरण आपल्या नित्य दैनंदिन जीवनातलं मी आपल्या पुढे मांडतो. आपण रोज देवपूजा करतो की नाही पुरुष मंडळी? हा म्हणा, खोटं खोटं करतो. देवपूजा झाली आणि देवाला जी फुलं वाहतो, ताजी वाहतो का सुकलेली वाहतो? बोला ना राव. हा, ताजी वाहतो. देवपूजा झाली, देवाला जी फुलं वाहतो ती ताजी वाहतो. सुकलेली फुलं देवालाही आवडत नाही, शिळी फुलं देवालाही आवडत नाही. मग मला सांगा, आपलं जीवन शिळं झाल्यानंतर, वृद्ध अवस्था त्या ठिकाणी प्राप्त झाल्यानंतर आपला परमार्थ देवाला आवडेल का? नाही. तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. ऐका, त्याचंच जीवन धन्य आहे जो कीर्तनामध्ये नाचतो, जो हरीच्या रंगामध्ये नाचतो. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. राम कृष्ण वासुदेव, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, धन्य जोगी तोची एक हरी रंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. ऐका, तारुण्यामध्ये परमार्थ केला पाहिजे आणि आपलं स्वहित साधलं पाहिजे. माणसं असा विचार करतात की म्हातारपणामध्ये आपण देवदेव करू, परमार्थ करू. तुम्हाला जर राम म्हणायचं असेल, पण ऐका, तुम्ही वृद्ध झाला असाल, म्हातारे झाला असाल, राम तुमच्या मुखाला येणार नाही. तुम्ही म्हणाल लांब, नाही का? जोपर्यंत आपली वाचा चांगली आहे तोपर्यंत रामराम जप केला पाहिजे. आपलं स्वहित पाहिलं पाहिजे. तीर्थयात्रा जाय चुकू नये तव तू आपले स्वहित पाय. सांगतो आपल्याला, तारुण्यामध्ये संसारही केला पाहिजे आणि परमार्थही केला पाहिजे. कसा केला पाहिजे? इकडे बघा पुरुष मंडळी, गाड्या येतील, माणसं येतील, जातील. का जायचे तुम्हाला? इकडे बघा, तारुण्यामध्ये परमार्थही केला पाहिजे आणि तारुण्यामध्ये संसारही केला पाहिजे. संसार करू नका असं कोणत्या संतांनी सांगितलं नाही. ज्ञानोबाऱ्या म्हणतात, विश्वमाऊली ज्ञानोबाऱ्या म्हणतात, असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सगळं. संसारामध्ये राहा, पण संसारात राहून सुद्धा तुम्ही परमार्थ करा. माऊली ज्ञानोबा आपल्याला शिकवतात. ज्या परमार्थानं आपलं स्वहित होणार आहे, हित होणार आहे, जो परमार्थ आपल्याला सरते शेवटी कामाला येणार आहे, त्या गोष्टी आपण आज कमवल्या पाहिजे. तारुण्यामध्ये काबाड कष्ट करून पैसा कमवला पाहिजे. पैसा कमवलाच पाहिजे. पैसा जर कमवला नाही तर समाजामध्ये त्याला मान सन्मान मिळत नाही. तुकोबाऱ्या म्हणतात, धनवंता लागी सर्व मान्यता आहे. तुमच्याकडे धन असेल, पैसा असेल तर समाजामध्ये तुम्हाला मान मान्यता मिळेल. पैसा जर नसेल तर कवडीची सुद्धा किंमत मिळणार नाही. तुकोबऱ्यांनी शिकवलंय आपल्याला, जोडून या धन उत्तम व्यवहार, उदास विचार वेच करी. तारुण्यामध्ये अंगामध्ये ताकद आहे तोपर्यंत काबाड कष्ट करून पैसा कमवला पाहिजे. ऐका,
आणि जोपर्यंत अंगामध्ये ताकद आहे, शक्ती आहे, तारुण्य आपल्या हातामध्ये भरपूर परमार्थ केला पाहिजे, भरपूर परमार्थ केला पाहिजे. तारुण्य आपल्या हातामध्ये तोपर्यंत परमार्थ केला पाहिजे. आणि एकदा का रद्द अवस्था प्राप्त झाली का मग ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. हे मानवी जीवनाचं सूत्र आहे. सगळं इंद्रिय सक्षम आहे तोपर्यंत तीर्थयात्रा केली पाहिजे, दान धर्म केला पाहिजे आणि परमार्थ केला पाहिजे. परमार्थ करण्याकरता हा देह आपल्याला दिला आहे. एक हिंदी कवी असं म्हणतो, हा किती अनमोल किमतीचा आहे. मनुष्य जन्मान मोल रे, माटी में ना मोल रे. मनुष्य जन्मान मोल रे, माटी में ना मोल रे. अब तो मिला है फिर ना मिलेगा, फिर ना मिलेगा कभी नहीं रे. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मानवी जीवन कसं आहे तो कवी असं म्हणतो, तू बुलबुला है पानी का, मत कर रे शोर जवानी का. संभाल संभाल के चलना यारो, पता नहीं जिंदगानी का. मीठी बानी बोल रे, घुल मिल कर के डोल रे. अब तो मिला है फिर ना मिलेगा, फिर ना मिलेगा कभी नहीं रे. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. सांगतो आपल्याला, आपण काल जसं दिसत होतो तसं आज दिसणार नाही. आता जसं दिसतो आपण सायंकाळी दिसणार तसं दिसणार नाही. प्रत्येक क्षणाला आपल्यामध्ये बदल होतोय का, तो काळरूपी बोका आपल्यावरती टपून बसलाय. घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे. घड घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे. क्या बात है. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. माणसानं सावध झालं पाहिजे. वारकरी संप्रदाय हेच शिकवतो. संत महात्मे आपल्याला जागे करतात. खरं तर या मानवी जीवनावरती 3 जणांचे पहिले उपकार आहे. ऐका, पहिले उपकार आहे ते देवाचे, दुसरे उपकार आहे ते साधू संतांचे, आणि तिसरे उपकार आहे ते मायबापाचे. या 3 जणांनी आपल्यावरती जे उपकार केले ते उपकार कुणीच करू शकत नाही. देवाचे आपल्यावरती उपकार आहे का, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गाईन गुण तयाचे. महिला मंडळी इकडे बघा, तुम्ही विचलित आहात का? शांत डोक्यानं कीर्तन ऐका. खरं तर मी नेहमी सांगत असतो, कीर्तन हे गेलेल्या व्यक्ती करता नसतं. तुमच्या मनात प्रश्न असेल, कीर्तन जर गेलेल्या व्यक्ती करता नसतं मग कीर्तन कुणा करता असतं? ज्यांना तिकडं जायचे का नाही जायचं आपल्याला? सांगा बरं, कुणाला नाही जायचं? बोटवर करा. सगळेच जाणार आहे. आपण किती म्हटलं मी जाणार नाही तरी सगळ्यांना जावं लागेल. आएगा बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. क्या बात है. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. हो देखत देखत ना तू बंतू, दोही तैसा झाला. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला ना तू पंत तोही तैसा झाला. उठा उठा वाटे भयाने भावोठे, उठा 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 जागे भैया
मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला देवाचे आपल्यावरती उपकार जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण नासे जीवपन भवरोग नाही का गायीन गुण तयाचे त्या देवाचे आपल्यावरती उपकार आहे देवानं जेवढे उपकार केले तेवढे कोणीच करू शकत नाही किती उपकार आहे देवाचे ऐका ना आपण रात्री झोपतो आपल्या इच्छेनं झोपतो बरोबर की नाही दिवसभराचं काम आटोपलो शिणलं भागलेलं जीवन आहे अंथरुणावरती त्या ठिकाणी अंग टाकल्याबरोबर आपल्याला झोप येते ऐका आपल्याला वाटलं झोपायचं आपण अंथरूण टाकलं आणि त्याच्यावरती आपण झोपलो पण ऐका सकाळी उठवायचं का न उठवायचं हे कुणाच्या हातामध्ये बोला ना त्याच्या म्हणजे कुणाच्या तलाठ्याच्या देवाच्या म्हणा ना कुणाच्या हातामध्ये देवाच्या हातामध्ये मला सांगा आमच्या इच्छेनं जर आम्ही झोपलो असेल सकाळचा सूर्य जर भगवान परमात्म्याच्या इच्छेनं जर आम्ही पाहत असेल तर मला असं वाटतं आंघोळ झाल्यानंतर माणसानं अगोदर देवघरासमोर जावं का आरशासमोर जावं पटकन बोला बोला ना देवाचे आमच्यावरती उपकार आहे आजचा सूर्यनारायण आम्ही त्या ठिकाणी देवाच्या कृपेनं पाहिला आहे देवाचे आमच्यावरती उपकार आहे मग सांगा देवाच्या देवघरासमोर माणसानं गेलं पाहिजे पहिल्यांदा आंघोळ झाल्यानंतर का आरशासमोर बोला राव अर्ध पाकिट देतो तुम्हाला आता हा देवासमोर गेलं पाहिजे पण ऐका बसलेली सगळी माणसं माझ्या सगट मी काही वेगळा नाही माझ्या सगट आंघोळ झाल्यानंतर माणसं देवघरासमोर जातात का आरशासमोर जातात आरशासमोर जातात ऐका म्हणजे देवाचे आपल्यावरती उपकार आहे ऐका आपण जिवंत आहोत हे देवाचे उपकार आहे जन्माला भगवान परमात्म्याने आपल्याला जन्माला घातला हा देवाचा उपकार आहे ऐका प्रेम करतो याच्यामध्ये नवल नाही जन्मा अगोदर सुद्धा देव आपल्यावरती प्रेम करतो किती प्रेम करतो ऐका एखाद्या कुमारिकेचं एखाद्या मुलीचं लग्न होतं लग्न झाल्यानंतर तिला गर्भावस्था प्राप्त होते त्यावेळेस तिच्या गर्भामध्ये पोटामध्ये बाळाची वाढ होत असते ऐका लग्नाच्या अगोदर त्या मुलीच्या स्तनामध्ये दूध नसतं पण ऐका जशी बाळाची वाढ गर्भामध्ये होते तशी त्या आईच्या स्तनामध्ये दुधाची उत्पत्ती करतो त्याला देव असं म्हणतात बाळा दुधा को बाळा दुधा जन्माला येण्याच्या अगोदर सुद्धा त्या बाळाच्या दुधाची व्यवस्था करणारा माझा भगवान परमात्मा आहे हे देवाचे उपकार आहे ऐका पण बऱ्याच वेळा माणसं पैसा संपत्ती सत्ता मिळाली की देव धर्म मानत नाही दादा आपण देवाला माना किंवा नका मानू देवाचं काही नुकसान होणार नाही पण आपलं मात्र नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही माझा भगवान परमात्मा सज्जनाचं रक्षण करतो याच्यामध्ये नवल नाही आहे माझा भगवान परमात्मा दृष्टाचं सुद्धा त्या ठिकाणी रक्षण करतो जो देवाला मानत नाही त्याला सुद्धा सांभाळतो हे भगवंताचं प्रेम आहे नाही का सज्जनाचं रक्षण तो नक्कीच करणार आहे पण ऐका जो देवाला मानत नाही धर्माला मानत नाही अशा नास्तिक लोकांना सुद्धा माझा भगवान परमात्मा सांभाळतो हे देवाचे उपकार आहे बऱ्याच वेळा माणसं देव धर्म मानत नाही का सांगेल आपल्याला आपल्या धर्मामध्ये हिंदू धर्मामधील हिंदू लोकांना आपल्या धर्मग्रंथांबद्दल जेवढ्या शंका आहे
इतर धर्माच्या लोकांना त्यांच्या धर्मग्रंथाबद्दल, त्यांच्या देवाबद्दल, त्यांच्या संतांबद्दल शंका नाही. ऐका, लोक म्हणतात कशाचं पाप आणि पुण्य. ऐका, ज्यांनी कधी ग्रंथच उघडून पाहिला नसेल त्यांना काय कळणार. नास्तिकाला सुद्धा देव सांभाळतो हे देवाचे उपकार आहे. काही माणसं म्हणतात या जगतामध्ये देव नाही, पण ऐका, त्या लोकांना माझं नेहमी सांगणं आहे, सूर्यनारायण उगवतो, त्याच्या उजेडामध्ये, प्रकाशामध्ये सर्व सृष्टीचा व्यवहार चालतो. पण ऐका, ते घुबड असं म्हटलं की या जगतामध्ये सूर्य नावाचा तारा नाही आहे. मी विचारतो आपल्याला, जगतामध्ये सूर्य नाही का घुबडाला दिसत नाही? बोला ना, थोडंसं बोला. घुबडाला दिसत नाही. या जगतामध्ये सूर्य आहेच. किती घुबडं म्हटली सूर्य नाही, म्हणून सूर्यनारायणानं उगवायचं थांबवलं नाही. तसं किती 2 पायाची घुबडं म्हटली, नास्तिक घुबडं म्हटली, या जगतामध्ये देव नाही, देवाला काही फरक पडत नाही. का रे नाठ विशी कृपाळू देवासी, पोषितो जगासी. देवाचे आपल्यावरती उपकार आहे. ऐका, साधू संतांचे आपल्यावरती उपकार आहे. काय उपकार आहे? साधू संतांनी सुद्धा आपल्यावरती उपकार केले नाही का? काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर. संत महात्मे आपल्याला जागे करतात. का बरं तुकोबरांना वाटलं की यांना जागे करावं? ज्या अर्थी तुकोबरे आपल्याला जागे करतात याचा अर्थ समाज हा झोपलेला आहे. मी आता विचारतो, बरोबर 11:15 वाजले, 11:30 वाजता आपल्याला थांबायचं आहे. मी जर आपल्याला विचारलं तुम्ही जागे आहात का झोपलेले आहात, तुमचं काय उत्तर असेल? बोला ना. कसे आहात? जागे आहात. मग आपण जर जागे आहोत तर साधू संतांनी जागृत का केलंय? ऐका, ज्या ठिकाणी माणसानं जागा असलं पाहिजे त्या ठिकाणी माणसं झोपी केलीत. ज्या क्षेत्रामध्ये माणसानं निवांत आराम केला पाहिजे त्या क्षेत्रामध्ये माणसं रात्रंदिवस तळमळ करतात. ऐका, संसार कशा करता करतो की एक ना एक दिवस मी सेटल होईल, निवांत होईल आणि मग खऱ्या अर्थानं बरं वाटेल नाही का? संसार किती करा कधीच पूर्ण होत नाही. एक वाक्य सांगतो आपल्याला, किती अट्टहास करा जो कधीच पूर्ण होत नाही त्याचं नाव प्रपंच संसार आहे. आणि ठरवलं तर वेळेच्या आत पूर्ण करता येतो त्याचं नाव परमार्थ आहे. विडाला कधीच पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे. रावणाने सुद्धा प्रतिज्ञा केल्या होत्या, संपूर्ण लंका सोन्याची होती, रावणाचा देखील संसार पूर्ण झाला नाही. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाचा संसार पूर्ण होणार नाही. ऐका, संतांचे आपल्यावरती उपकार आहे. संत महात्मे आपल्याला जागे करतात. आपण संसारामध्ये जागृत आहे. सायासे करशी प्रपंच दिननिशी माऊली हरिपाठामध्ये सांगतात. रात्रंदिवस प्रपंच करतोय, किती अट्टहासाने करतोय, सायासाने करतोय. सायासे करशी प्रपंच दिननिशी. आणि पुढे माऊली प्रश्न करतात, हरिसी न भजसी कवन्या गुणी. जेवढा तू संसार सायासानं प्रयत्नपूर्वक करतोय तेवढा मात्र परमार्थ प्रयत्नपूर्वक करत नाही. म्हणून तर संत महात्मे आपल्याला जागे करतात. उठा जागे भारे आता मन करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुखविरता जन्माता. उठा जागे भारे आता मन करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, म्हणून संतांचे आपल्यावरती उपकार आहे. उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्म मरणाच्या. जन्म मरणाचं जर दुःख घालवायचं असेल तर भगवान परमात्म्याचं स्मरण केलं पाहिजे. संत महात्मे आपल्याला जागृती देतात. आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा, जागा, आता जागा, जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा, आता जागा रे भाईनो जागा.
भाई नो जागा थोर निजल्या लाडोनी भागा थोर निजल्या लाडोनी भागा थोर निजला लाडोनी भागा थोर निजला लाडोनी भागा आता जागा आता जागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा जागा आता जागा जागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा 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 आता जागा 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 आता जागा रे भाईनो जागा भाईनो जागा भाईनो वारकरी संत आपल्याला जागृती देतात. आता जागा रे भाईनो जागा, नाही का? सावध झालं पाहिजे. हे संतांचे आपल्यावरती उपकार आहे. तिसरे उपकार आहे ते मायबापाचे पण ऐका. संत महात्मे आपल्याला उपदेश करतात की बाबा रे हा जन्म हा कशा करताय, त्याचा उपदेश सांगतो तुम्हासी भजार विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. या मानवी जीवनाचा उपयोग सदुपयोग जर आपण केला नाही तर हा जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. संत महात्मे आपल्याला उपदेश करतात बाबा स्वर्गातील देवतांना सुद्धा असा दुर्लभ असणारा नरदेह आपल्याला प्राप्त झालाय. या नरदेहाची किंमत आपल्याला कळत नाही, पण त्या स्वर्गातील देवांना किंमत या नरदेहाची कळाली, म्हणून तर ते अपेक्षा करतात अभंगाचं पहिलं चरण. इहलोकिचा हा देह इहलोकिचा हा देह इहलोकिचा हा देह इहलोकिचा हा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. स्वर्गातील देवतांना सुद्धा या मृत्यू लोकामध्ये माणूस म्हणून जन्माला यावं अशी अपेक्षा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा इच्छिताती देवा इच्छिताती देवा मृत्यूलोकी भाव जन्म आम्हा मृत्यूलोकी भाव जन्म आम्हा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा इच्छिताती देवा आ स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा इच्छिताती देवा मृत्यू लोकी भाव जन्म आम्हा मृत्यूलोकी भाव जन्म 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 असं वाटतंय सप्ताहाचं वातावरण आहे, नाही का? इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. ऐका, हा अनमोल किमतीचा देह स्वर्गातील देवांना सुद्धा दुर्लभ आहे, तो आपल्याला प्राप्त झालाय. बडे भाग मानुष तन पायो. तुलसीदासजी तुलसी रामायणामध्ये सांगतात बडे भाग मानुष तन पायो. मोठ्या भाग्यानं हा मनुष्य जन्म मिळतो. सहजासहजी मिळत नाही, पण आपण भाग्यवान आहोत. माणूस म्हणून जन्माला आलोय. पण ऐका, माणूस म्हणून जन्माला आलोय, पण माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे. अर्थात त्याला माणुसकी असली पाहिजे. पूर्वीचा काळ होता,
दुपारचे 12 वाजलेले. नवारी साडीमधली आमची म्हातारी आजी ओट्यावरती बसलेली आहे. घरातील सगळी माणसं कामा करता निघून गेली आहे. अनोळखी व्यक्ती आला, ओळख पाळख झाली तर ती आजी काय म्हणायची, दादा आलायच ना एवढ्या लांब, निहारीची वेळ आहे, जेवणाची वेळ आहे, 2 घास खाल्ल्याशिवाय तू जाऊ नको. शिक्षण नव्हतं आमच्या आजीचं, पण त्यांना कळत होतं अतिथी देवो भव. बरोबर की नाही? पूर्वीचा काळ होता, पूर्वीच्या काळामध्ये माणसांना माणुसकी होती. पण आज मात्र सगळी माणसं स्वार्थ झाली. लोक त्याच्या सुखदुःखामध्ये जातात जो आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो. बरोबर की नाही? कुटुंब व्यवस्थेचा जर विचार केला, आज भाऊ भावाशी बोलत नाही, बहीण भावाशी बोलत नाही, बाप मुलाशी बोलत नाही, कुटुंबामध्ये एकता राहिली नाही. रोज आपण रामायण वाचतो. ऐका, या भारत देशाला रामायणाची गरज आहे. रामायणातल्या कथा नुसत्या ऐकू नका, त्या कथेमधून आपण बोध घेतला पाहिजे. मानवी जीवन किती मूल्यवान आहे, माणुसकी जपली पाहिजे, नाती जपली पाहिजे. एकदा का माणसं निघून गेली नंतर मग त्या नात्याला काहीच किंमत नसते. जोपर्यंत माणसं आपल्यामध्ये आहेत तोपर्यंत आपण माणुसकीनं जगलं पाहिजे. माणसानं माणसाबरोबर माणसासारखं वागणं याचं नाव माणुसकी. दादा एखादा संकटामध्ये त्याला मदत करणं याचं नाव माणुसकी. काशी क्षेत्रामध्ये एक विद्वान संत होऊन गेले, त्यांचं नाव आहे संत कबीरदास महाराज. दुपारचे 12 वाजलेले आहे आणि हातामध्ये पेटलेला कंदील घेतलेला आहे. गल्ली बोळामधून त्या ठिकाणी फिरत होते. समोरून काही माणसं आली आणि त्यांनी विचारलं कबीरदासजी महाराजांना, महाराज क्या ढूंढते हो, काय हरवलंय तुमचं, काय सापडता तुम्ही? कबीर महाराजांनी उत्तर दिलं, भैया मैं आदमी ढूंढता हूं, मी माणसं शोधतोय. काय उत्तर दिलं? मैं आदमी ढूंढता हूं, मी माणसं शोधतोय. समोरच्या माणसांना राग आला, महाराज तुम्ही जर माणसं शोधता मग आम्ही तुम्हाला काय जनावर दिसतो का? कबीर महाराजांनी गोड उत्तर दिलं, आदमी तो बहुत है. काय? आदमी तो बहुत है, लेकिन अच्छा काम करने का वक्त आता है, किसी को मदद करने का वक्त आता है. सच्चा आदमी, अच्छा आदमी ढूंढकर भी नहीं मिलता. सच्चा आदमी का अच्छा आदमी का दुष्काळ है, दुष्काळ है. नाही का? चांगली माणसांचा दुष्काळ आहे दादा, चांगल्या काम करणाऱ्या माणसांचा दुष्काळ आहे. ऐका, हे मानवी जीवनामध्ये आपण परोपकार केला पाहिजे खऱ्या अर्थानं, तर त्या मानवी जीवनाचं सार्थक आहे. स्वतःकरता जगण्याला काहीच किंमत नाही. जी माणसं स्वतःकरता जगतात ना, इतिहास त्यांना विसरतो. पण जी माणसं समाजाकरता जगतात, जी माणसं देशाकरता जगतात, जी माणसं राष्ट्राकरता जगतात, समाज इतिहास त्यांना विसरत नाही. आपण किती परमार्थ करतो याचं जर गणित पाहिलं ना, सांगेल आपल्याला. नुसते अभंग पाठ केले त्याला किंमत नाही, त्या अभंगाचा अर्थ आम्हाला कळाला पाहिजे. तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. हे पाठ करणं सोपं आहे, पण याचं चिंतन केलं पाहिजे, याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. ऐका, अजून नुसता अर्थ समजून घेऊ नका, तसं जगण्याचा प्रयत्न करा, तर त्या परमार्थाला किंमत आहे. चांगल्या गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे, आपल्यामध्ये जे काही दुर्गुण आहे ते टाकून दिले पाहिजे, हा खरा परमार्थ आहे. आदत बुरी सुधार रे, बस हो गया भजन भजन. आदत बुरी सुधार रे, बस हो गया भजन भजन. आदत बुरी संभार रे, बस हो गया भजन भजन. आदत बुरी साध रे, बस हो गया भजन. मन की तरंग मार लो, मन की तरंग मार लो, बस हो गया भजन. हो आदत बुरी सुधार रे, बस हो गया भजन.
तुकडोजी महाराजांचं पद आहे, आदत बुरी सुधारलो बस हो गया भजन. देव आपल्यामध्येच आहे. वाईट दुर्गुण टाकून देणं आणि चांगल्या गुणांचा स्वीकार करणं हे भजन आहे देवाचं, नाही का. पुण्य ते परोपकार तुकोबारा म्हणतात, पाप ते परपीडा. अजून सोप्पं सांगतो, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. ते देवाचं मूर्तिमंत स्वरूप आहे. जी माणसं स्वतः करता जगतात त्यांना किंमत नाही दादा, पण जी माणसं समाजाकरता जगतात ना, समाज त्यांची दखल घेतो. कशाला म्हणतात माणुसकी. रामायण आपल्याला हे शिकवतं. आपले पती संकटामध्ये, नवऱ्याच्या वाट्याला वनवास आलाय. नवरा जर संकटामध्ये असेल तर नवऱ्याला साथ दिली पाहिजे, हे रामायण शिकवतं. वनवास प्रभू रामचंद्राला होता का सीता मातेला? बोला ना, सांगू का रामायण पहिल्यापासून? बोला पटकन. मग रामाला वनवास होता, प्रभू रामचंद्राला वनवास होता, पण सीता माता म्हणते, प्रभू माणसं सगळे गोष्टी सोडू शकतात, पण माणसं स्वतःची सावली सोडू शकत नाही. आपण मंदिराकडे येण्याकरता निघालो, आपण गाडीतून खाली उतरलो, गाडीचा त्याग केला, मंदिराच्या जवळ आलो, प्रांगणामध्ये चप्पल सोडली, सगळ्या गोष्टींचा त्याग केला, पण ऐका, एक गोष्ट आपल्या बरोबर आहे, ती म्हणजे आपली सावली. सावली मात्र कधी आपल्याला सोडू शकत नाही. सीता माता म्हणते, माझा पती जर वनवासाला जर जात असेल तर मी महालामध्ये राहून राजवैभव भोगू शकत नाही. पती जर संकटात असेल तर पत्नीनं साथ दिली पाहिजे. कोण शिकवतंय? रामायण आपल्याला शिकवतंय. रामायणातल्या नुसत्या कथा बघू नका दादा, रामायणातलं प्रेम बघा, रामायणातले पात्र बघा, रामायणातल्या नाती बघा. भावाने भावाशी कसं वागलं पाहिजे हे रामायण आपल्याला शिकवतं. सगळ्या गोष्टींचा विचार रामायण आपल्याला खऱ्या अर्थानं जीवनाकरता शिकवतंय. ऐका, वेळ आपल्याकडं कमी आहे, बडबड करू नका. भावाभावामध्ये प्रेम राहिलं नाही दादा. खरं तर कीर्तन प्रवचनातून सांगण्याचं कारण असं आहे, कीर्तन प्रवचन आटोपले की काही माणसं, म्हातारी माणसं आमच्या जवळ येतात. महाराज, अहो धोत्राला गाठी देऊन प्रपंच उभा केला, लेका करता लोकाच्या घरी सालं घातली, पण मुलं आणि मुली माझ्याकडे बघत नाही. एखादा आश्रम असेल तर बघा, जातो तिथे सुखाने आम्ही डोळे झाकतो. आपल्या वागण्यानं, आपल्या बोलण्यानं जर आपल्या मायबापाच्या डोळ्यामध्ये जर पाणी येत असेल तर त्या जीवनाचा धिक्कार असो, त्या जगण्याचा धिक्कार असो. मायबापाचे आपल्यावरती उपकार आहे, सांगेल आपल्याला किती उपकार आहे, किती उपकार आहे. जेव्हा 2-3 वर्षाचं लेकरू असतं, आई आपल्या मांडीवरती जेवणाकरता समोर घेते ताटामध्ये, बाळाला मांडीवरती बसवते, ताटातला घास उचलते आणि ताटातला घास उचलल्याच्या नंतर आपल्या लेकराला भरवते. ऐका ना, तेवढ्यामध्ये काय झालं, ज्या बाळाला घास भरवते ना त्या बाळानं त्या आईच्या मांडीवरती शी केली. जेवण चालू आहे, बाळा नळाजवळ नेलं आणि नळाजवळ नेऊन त्या बाळाला स्वच्छ केलं, पुन्हा आपल्या मांडीवरती आणून त्या बाळाला जेवू घालू लागली, भरवलं तिनं. मला असं वाटतं, जिनं आपली शी जेवत्या हाताने धुतली असेल त्या आईचे आपल्यावरती उपकार आहे, त्या आईला सांभाळलं पाहिजे का नाही? ऐका ना, 2-3 वर्षाचं लेकरू होतं, पाण्याची गुळणी आपल्या तोंडामध्ये घेत होतं आणि पाण्याची गुळणी घेत असताना एक गुळणी आपल्या आईच्या अंगावरती मारत होतं आणि दुसरी गुळणी आपल्या बापाच्या अंगावरती मारत होतं. मला सांगा, त्या बाळानं पाण्याची गुळणी मायबापाच्या अंगावरती मारली, त्या आईला दुःख झालं का आनंद झाला? त्या बापाला दुःख झालं का आनंद झाला? सांगा जरा. आनंद झाला.
की माझ्या बाळानं माझ्या अंगावरती पाण्याची गुळणी मारली. आपल्या पाण्याच्या गुळण्या जर जन्मदात्या मायबापानं सहन केला असेल, आमचा 60 वर्षाचा बाप म्हातारा झालाय, पाणी पिण्याकरता तांब्या हातामध्ये लटलट लटलट करतोय, मग मला सांगा पाण्यातला तांब्या जर गळून पडला तर त्या बापावरती रागवावं का न रागवावं? रागवू नाही दादा. का? त्यांनी आपल्या पाण्याच्या गुळण्या सहन केल्या. म्हाताऱ्या बापाला खोकला आला, खकारा बाहेर टाकणार, थुंकण्याचं गाडगं शेजारी होतं, अंतर होतं, घेता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, लेक तिथंच होता. त्या लेकानं पुढं जावं, त्या बापाच्या समोर आपली ओंजळ करावी. बाबा थुंकण्याचं गाडगं जरा लांबच, एक काम करा, कशाला उठता, कशाला तकलीफ घेता, एक काम करा, माझ्या ओंजळीमध्ये तुम्ही थुंका. मला असं वाटतं ज्या लेकानं, ज्या मुलानं, ज्या मुलीनं, ज्या सुनेनं म्हाताऱ्या बापा पुढं थुंकी घेण्याकरता ओंजळ पुढं केली ना, आयुष्यामध्ये त्याला कुणाच पुढे हात पसरण्याची गरज येणार नाही. मायबापाच्या आशीर्वादामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी कुणाच्याच आशीर्वादामध्ये ताकद नाही. माय बाप हे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. किती लोकांना बाप कळला, किती लोकांना आई कळली. ऐका, आज आपण सुखाचे दिवस उपभोगतोय ना दादा, आज आम्ही सांगतो गाडी आहे, बंगला आहे, इस्टेट आहे, आमच्या मायबापाला काही करता आलं नाही असं आम्ही आज सांगतो. पण खरं सांगू का, ते जर नसते तर आज आम्ही नसतो. म्हाताऱ्या बापानं अर्धी पोटे राहावं, एक भाकरी असेल आणि 4 मुलं जर त्या ठिकाणी असेल तर चतकुर चतकुर वाटून द्यावी आपल्या मुलांना. मुलांनी विचारलं, बाबा तुम्हाला हो? अरे बाळा मी सकाळीच जेवलं, मला काय भूक नाही. जो बाप आपल्या मुलाकरता स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन उपवाशी राहतो, तो बाप समाजाची आज जर समाजामध्ये पाहिलं तर त्याचं फार मोठं अवहेलना झालेली दिसते. सांगेल आपल्याला बापाचं महत्त्व. बाप झाल्याशिवाय बापाचं महत्त्व कळत नाही आणि बाप गेल्याशिवाय बापाचं महत्त्व कळत नाही. अजून एक वाक्य मी बोलेल, बाप कसाही असू द्या, भले तो दारुड्या असू द्या, व्यसनी असू द्या, जुगारी असू द्या, पण म्हातारा बाप जोपर्यंत ओट्यावरती जिवंत आहे तोपर्यंत त्या कुटुंबाकडं कुणाची वाईट नजर करण्याची हिंमत होत नाही. हे जिवंत बापाची ताकद आहे, हे जिवंत बापाचा रुबाब आहे. सांगू का आपल्याला, जोपर्यंत बाप आणत होता ना तोपर्यंत बापाचं सगळीच माणसं पुढं पुढं करत होती. पण बाप एकदा म्हातारा झाला ना, त्या म्हाताऱ्याकडं कुणी डोकून बघायला सुद्धा वेळ नसतो. सगळी माणसं आपापल्या कामात व्यस्त असतात. जववरी चाले धंदा तवर बहीण म्हणे दादा. मतलबी वागतात माणसं, म्हणून तर कीर्तना प्रवचनामधून आज सांगण्याची गरज पडते दादा. किती लोकांना बाप कळाला. आजही अशा समाजामध्ये अशी भरपूर त्या ठिकाणी उदाहरणं आपल्या पुढे मांडता येतील. आज बाप आवाज देतोय पण मुलगा ऐकायला तयार नाही. 60 वर्षाचं वय म्हाताऱ्या बापाचं होतं. घराच्या बाहेर क्वाट होती आणि त्या क्वाटवरती खाटेवरती म्हातारा बाप निजलेला होता, झोपलेला होता. डोळ्यानं नीट दिसत नाही, कानानं व्यवस्थित ऐकू येत नाही, पण त्या म्हाताऱ्या बापानं पाहिलं की समोरच्या गोठ्यामधून, आपल्या गोठ्यामधून 4 पायाच्या बैलानं दावं तोडलंय. तो 4 पायाचा बैल शेजाऱ्याच्या बांधावरती जाऊन चरू लागला. म्हातारा बाप विचार करतो, मी उठू शकत नाही, त्याला हाकलू शकत नाही. म्हाताऱ्या बापानं ताकद त्या ठिकाणी एकत्र केली आणि बैलाच्या नावानं आवाज दिला. ज्या बैलानं ज्या बापाच्या हाताखाली राबली, शेती उभी केली, मुलाबालांचं शिक्षण केलं, तो बैल शेजाऱ्याच्या बांधावरती चरत होता. बापानं आवाज दिल्याबरोबर त्या 4 पायाच्या बैलानं कान टवकारले आणि बापाकडं पाहिलं. त्या 4 पायाच्या बैलाला कळालं की माझ्या मालकानं मला बघितलंय. तटकन माघारी फिरला आणि आपल्या गोठ्यामध्ये जाऊन उभा राहिला. मला असं वाटतं एक आवाज दिल्याबरोबर त्या 4 पायाच्या बैलाला आपल्या मालकाचा रुबाब कळाला, आमच्या म्हाताऱ्या बापाचं प्रेम कळालं. एक आवाज दिल्याबरोबर 4 पायाचा बैल गोठ्यामध्ये येऊन उभा राहतो. ऐका, त्या बापाला
त्या बैलाला आमच्या बापाचं प्रेम कळालं. पण समाजामध्ये घराघरामध्ये असे बरेच 2 पायाचे बैल आहेत. बापाने 4-4 वेळा आवाज देऊ द्या, ते बैल मागे सुद्धा वळून बघत सांगेल आपल्याला, जोपर्यंत ही माणसं जिवंत आहे तोपर्यंत त्यांना सांभाळा. आपल्याकडं म्हटलं जातं आईबापाची सेवा करा, पण मी हे सांगणार नाही. आईबापाची सेवा नाही केली तरी चालेल, फक्त त्यांना सांभाळा. म्हणजे आम्ही ताट भरून त्यांना जेवण दिलंय, ते जेवणार नाही. पण ऐका, म्हाताऱ्या मायबापाची हीच अपेक्षा असते. आमच्या राजानं आमच्याकरता ताट भरून जेवण नाही दिलं तरी चालेल, पण आमच्या राजानं आमच्याकरता आमच्याशी मात्र तोंड भरून बोललं पाहिजे. ही जिवंत आई बापाची अपेक्षा आहे, जिवंत आई बापाची अपेक्षा आहे. सर्वात पवित्र नातं माय आणि मुलीचं आणि बापाचं असतं. मुलीकरता बाप काय करतो असतो, अनेक कथा माझ्या पुढे डोळ्यासमोर आहे. पण ऐका, माझ्या भागीरथी मातेकरता सदैव वैकुंठाला गेलेले तुकोबाराया, लेकीला कळालं माझे बाबा मला न सांगता वैकुंठाला निघून गेले. वैकुंठाला निघून गेले, माझे बाबा मला पाहिजे. तिने टाहो फोडला, टहास करू लागले, मला बाबा पाहिजे म्हणजे पाहिजे. भागीरथीचा धावा पांडुरंग परमात्म्यानं ऐकला आणि तुकोबऱ्यानं सांगू लागले, महाराज अहो तुमच्या लेकीला न सांगता तुम्ही वैकुंठाला आलात. तुम्हाला खाली जावं लागेल. भागीरथी त्या ठिकाणी तुमचा टाहो फोडते, तिचे प्राण कंठामध्ये आलेले, तुम्हाला जावं लागेल. वैकुंठाहून पुन्हा मृत्यू लोकामध्ये वैकुंठाला गेलेला बापाला पुन्हा मृत्यू लोकामध्ये आणण्याची ताकद एका फक्त मुलीमध्येच आहे, मुलीमध्येच आहे. हो, बाप आणि मुलीचं नातं अतिशय नाजूक आहे दादा. किती नाजूक आहे. बाप दोनदा रडतो. मुलगा असला ना थोडीशी चूक केली तर त्याला रागावतो, पण मुलीनं जर चूक केली ना घरच्या माणसानं तो सांगतो, अरे किती दिवसाचं परक्याचं धन आहे, बोलू नका तिला, किती दिवस राहणार आहे आपल्यावरती. सर्वात नाजूक नातं म्हणजे बापाचं आणि मुलीचं आहे. ज्या गोष्टी मुलाला देत नाही ना त्या गोष्टी बाप मुलीला देत असतो. ज्याची मुलगी लग्न करून जाते ना, संपूर्ण दिवसभर त्या ठिकाणी पाहुणे मंडळींना हात जोडतो, आमचा बाप तुम्ही आलात, फार मोठे उपकार झाले. मुलीच्या नोकरी करता साहेबाच्या पाया पडतो ना तो बाप, माझी मुलगी शिकली पाहिजे, पै गोळा करतो आणि मुलीला शिक्षण देतो ना, त्याचं नाव बाप. दिवाळी आली की संपूर्ण घर गजबजलेलं असतं, सगळ्या माणसांच्या अंगावरती नवे कपडे असतात, पण एकच माणूस फाटक्या कपड्यामध्ये असतो, त्याचं नाव बाप. कुटुंबाची काळजी करतो तो बाप. स्वतःला जर काही आजार असेल ना तो आजार लपवतो तो बाप. कुणाला ताप आला पटकन गाडीवर बसवतो आणि घेऊन जातो, त्याचं नाव बाप. स्वतः काबाड कष्ट करून उन्हामध्ये राबतो, कणकण आली, थकलाय भागलाय तरी सुद्धा डॉक्टरकडे जात नाही, स्वतःचा आजार दाबून ठेवतो, लपून ठेवतो, त्याचं नाव बाप. त्या बापाची किंमत आपल्याला कळाली पाहिजे दादा. ह्या सगळी नाती आपल्याला जपता आली पाहिजे. आणि जर खऱ्या अर्थानं ही नाती जर आपण जपली तर खऱ्या अर्थानं आपला प्रपंचही चांगला होईल आणि परमार्थही चांगला होईल, नाही का. धन्य आम्ही जन्म आलो, बाप दास विठोबाचे झालो, हाच खरा परमार्थ आहे. एकमेकाशी प्रेमानं वागणं हा परमार्थ आहे. मदत करणं, परोपकार करणं हा परमार्थ आहे दादा. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, थोडं आयुष्य आपल्या हातामध्ये. पण ऐका, असा परमार्थ करा, असा संसार करा की आपल्या संसाराचा आदर्श लोकांनी घ्यावा, आणि असा परमार्थ करा की आपल्या परमार्थाचाही आदर्श लोकांनी घ्यावा. एक मुलगा सरांकडे गेला आणि सरांना विचारलं, का हो वार्षिक परीक्षा झाली सर, वार्षिक परीक्षेमध्ये 2रा नंबर कुणाचा येणार आहे? सर म्हटले, वेडा आहे का तू? अरे पहिला नंबर कुणाचा येणार आहे
हे विचारलं पाहिजे. तू वेडा आहेस का? त्या मुलाने सांगितलं नाही, मला माझ्या बापाच्या कष्टाची जाण आहे, पहिला नंबर माझाच येणार आहे, म्हणून मी आपल्याला विचारतो दुसरा नंबर कोणाचा आहे. आयुष्य थोडं आहे, असं जगा. त्या जगण्याचा आदर्श लोकांनी घेतला पाहिजे. खरं तर आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे आमचे फापाळे बाबा, 3 लेकींना घडवलं आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये घडवणं फार अवघड असतं दादा. पैसा असल्यानंतर नाही का, पैसा असल्यानंतर कुटुंब उभं करणं सोपं जातं, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात्र कुटुंब घडवणं फार अवघड असतं. माझी लेक शिकली पाहिजे, माझा मुलगा शिकला पाहिजे, चांगली नोकरी केली पाहिजे, माझ्या लेकीचं कल्याण झालं पाहिजे. उदात्त हेतू ज्यांच्या अंतःकरणात असतो तो बाप. उरामदी माया त्याच्या काळ्या मेघाबाई, दाखविना कधी पुन्हा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा काळा हाकला, पोटामधी हसू जरी कणा बाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या भुंगाया बापर. भुंगाया बापर, लय अवघड हाय गड्या भुंगाया बापर. भुंगाया बापर. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुकोबारा म्हणतात, धन्य मी जन्म आलो, दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधनी सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य मी जन्म आलो, दास विठोबाचे झालो. तुकोबारा म्हणतात, अशा पद्धतीचा आम्ही परमार्थ करू, अशा पद्धतीने आम्ही जीवन जगू की स्वर्गाला जाण्याची काहीच आवश्यकता नाही. याच मृत्यू लोकामध्ये आम्ही स्वर्ग बनवू. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. करू स्वर्गाची
वाढत्या वेळेमध्ये या अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी मोठ्या प्रेमानं टाळी वाजून भजन करूया. विठोबा रखुमाई जय जय ठोबार कुमारी जय जय ठोबार कुमारी ठोबार कुमारी जय जय ठोबार कुमारी ठोबार कुमारी विठोबा 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 कैलासवासी वसंत मारुती फापाळे बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज या ठिकाणी हा सेवा करण्याचा योग प्राप्त झाला आहे. खरं तर उत्तम प्रकारचा संसार प्रपंच करून त्याच तोला मोलाचा उत्तम अशा प्रकारचा चांगला परमार्थ बाबांनी आपल्या आयुष्यामध्ये केला आणि त्याचंच फळ खऱ्या अर्थानं बाबांच्या पोटी चांगल्या रूपानं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी उत्तम अशा प्रकारची संतती बाबांनी निर्माण केली. चांगलं शिक्षण दिलं. शासकीय सेवेमध्ये आपल्या मुलींना कामाला लावलं. काबाड कष्ट करून प्रपंच उभा केला आणि खऱ्या अर्थानं या मुलाबाळामध्ये आपलं जीवन व्यतीत करण्याचा हा प्रसंग होता. पण आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चालेना. आपली एक मुलगी मंत्रालयामध्ये कामाला लागली आहे, नोकरी करता लागलेली आहे. गावाने त्या मुलीचा सत्कार करावा. प्रत्येकाच्या ग्रामस्थाच्या तोंडामध्ये त्या मुलीचं नाव यावं. वा खऱ्या अर्थानं काय मुलं घडवली नाही का. हे केलेल्या चांगल्या कामाची पावती आहे. आपण जसं पेरू दादा त्याच पद्धतीनं फळं उगवत असतं. आपल्याला आंबे खाण्याची इच्छा असेल तर आपण आंब्याचंच झाड लावलं पाहिजे. बाबळीचं जर झाड लावलं तर आंबे येणार नाही. आणि म्हणून नुसती संपत्ती आपण कमवतोय पण चांगले संस्कारसुद्धा आपल्या मुलांवरती केले पाहिजे. चांगले संस्कार कसे करावे हे बाबांकडून आपल्याला शिकता येण्यासारखं आहे. आणि म्हणून बाबांच्या पश्चात खऱ्या अर्थानं त्यांचा संपूर्ण परिवार, बाबांच्या पश्चात बाबांच्या धर्मपत्नी श्रीमती गंगा भागीरथी नंदाताई वसंत फापाळे, बाबांचा कर्तृत्ववान अशा प्रकारचा चिरंजीव श्री सतीश वसंत फापाळे, मुलगा आहे बाबांचा, युवा उद्योजक आहे, चांगल्या सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं चांगलं योगदान आहे. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं बाबांचे तीनही मुली आणि जावाई श्री योगेश कुंडलिक देसले, श्री दीपक भानुदास नेहे, आशुतोष जगदीश गायकवाड. चांगल्या घरी बाबांनी आपल्या मुलींचा संसार त्या ठिकाणी थाटून दिला. अशा सौभाग्यवती फुलाताई योगेश देसले, सौभाग्यवती सुरेखाताई दीपक नेहे आणि सौभाग्यवती दीपाताई आशुतोष गायकवाड. त्याचप्रमाणे बाबांची पुतणी श्री अजित जयवंत फापाळे, चिरंजीव अमोल वसंत फापाळे, सौभाग्यवती वृषालीताई अजित फापाळे सून आहे आणि सौभाग्यवती विमलताई माणिक वागचवरे या बाबांच्या बहीण आहेत. त्याचप्रमाणे दुसरी बहीण सौभाग्यवती शकुंतला नामदेव गुंजाळ, 2 बहिणी, 1 मुलगा, 3 मुली, जावाई असा संपूर्ण परिवार. खऱ्या अर्थानं बाबांनी आपल्या त्यागातून
कष्टातून घडवला, उत्तम पद्धतीचा परमार्थसुद्धा केला आणि प्रापंचिक जीवनाच्या संपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडून भगवत स्वरूपामध्ये विलीन झाले नाही का. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा. शेवट तेव्हाच गोड होतो की मनामध्ये काहीतरी स्वप्न असतं आणि ते स्वप्न साकार होतो नाही का. काय मनासारखी मुलं, मनासारख्या मुली घडवल्या आणि कुटुंबाच्या संपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि या जगताचा निरोप घेतला. हसत हसत मुखाने या जगताचा निरोप घेतला. या कुटुंबाने या वडिलांची फार सेवा केली, फार जपलं नाही का. धन्य माता पिता तयाची अशी सात्विक मुलं या बाबांनी या समाजाकरता दिली. आणि म्हणून माझ्या भोर परिवाराच्या वतीनं श्रीकृष्णचंद्र वारकरी शिक्षण संस्था धामणगाव पाट या संस्थेच्या वतीनं, अकोले संगमेर वारकरी संप्रदायाच्या वतीनं बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या पंचक्रोशीतील सर्व गुणीजन मंडळी उपस्थित आहे. आमचे मामा असतील, हरिभक्तपरायण आमचे शांताराम महाराज असतील, मुकुंद काका असतील, गायनाचार्य नितीनजी महाराज देशमुख असतील, संस्थेतील सर्व गुणवंत विद्यार्थी असतील, आमचे विनेकरी बाबा असतील, मृदंगावरती साथ करता हरिभक्तपरायण तेजस महाराज आदरणीय सर आहेत. त्याचप्रमाणे सगळी मंडळी माझ्या परिचयाची आहे. माझं बालपण या गावामध्ये बऱ्याच दिवस नाही का म्हणजे माझं येणं असायचं. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुंदर अशी मंडप आणि स्पीकर व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून आहे, आमचे जिवलग मित्र कातोरे दादा यांची स्पीकर व्यवस्था आहे, त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद. आणि हा संपूर्ण कीर्तनाचा कार्यक्रम वारकरी संप्रदाय हा एक यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलवरती आपण केव्हासुद्धा पाहू शकता. बाबांचं नाव टाकून आणि कीर्तनकाराचं नाव टाकून आपण हा कार्यक्रम आयुष्यभर आपल्या स्मरणामध्ये राहावा म्हणून वारकरी संप्रदाय यूट्यूब चॅनल, या यूट्यूब चॅनलचे सर्व माझे जिवलग मित्र संकेतजी वाळुंज भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनासुद्धा मनोभावी वंदन करतो. सर्व क्षेत्रातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित आहे. सगळी मंडळी आहेत. आमचे पेरूवाले बाबा पहिलं आलं का त्यांच्याकडंच जायचं, त्यांनी लाल पेरू द्यायचे, ते खायचे आणि मग पुढे आमच्या आजोबाच्या घरी जायचं. सगळी मंडळी प्रेमाची आहे. सर्व क्षेत्रातील सगळी मंडळी उपस्थित आहे. आमचे लांडगे सर या गावामध्ये शैक्षणिक अशा प्रकारचं ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन आहे, प्राध्यापक माननीय लांडगे सर उपस्थित आहे. सर्व त्यांचा मित्रपरिवार, त्याचप्रमाणे सर्व माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे. गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, लिंगेश्वर देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्त मंडळी, आयोजक नियोजक संयोजक सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. कुणाचं नाव राहिलं नाही ना. सर्व पुनश्च एकदा सर्वांचं या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर महाबली ज्ञानराज महाबली ज्ञानेश्वर महाबली महाबली ज्ञानेश्वर महाबली ज्ञानराज महाबली. ज्ञानदेव तुकाराम भजन होईल, तदनंतर काही मान्यवरांच्या श्रद्धांजल्या होतील. एक 10 मिनटं आपण कोणी उठायचं नाही. खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम सेवा करण्याचा योग ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाला, माझे जिवलग मित्र आणि आमचे स्नेही राजीवजी येवले या परिवाराचे स्नेही आहेत आणि यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा येण्याचा योग आलाय. त्यांनाही धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. आपुले गोरी देवा कुडी उत्तर करा समाराज महाराज तुम्ही करा क्षमापराध महाराज तुम्ही तुका म्हणे राखा पाया पैकी करा क्षमापराध महाराज तुम्ही ज्ञानदेव पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. ईश्वर भगवान रामकृष्ण हरी महाराज. आज खऱ्या अर्थानं आम्हाला जो आपण बाप या शब्दाचा अर्थ समजून सांगितला, मी आपले शताशी आभार आहोत. त्याचप्रमाणे आपण कर्तृत्व जे असतं ते इतिहासात नोंद होते. हाही आम्हाला इतिहास हा शब्द खऱ्या अर्थाने आपण समजून सांगितला.
खरंच ज्याची इतिहासात नोंद होते, ज्यांनी काहीतरी कर्तृत्व केलेलं असतं, अशाच माणसाची इतिहासात नोंद होते, हे अगदी खरं आहे. जसे की आमचे नाना 1 वर्षापूर्वी हे आम्हाला सोडून गेलेले नाना आमचे असे होते का ते खरेच असे होते का त्यांनी जर ठरवलं एक म्हणजे ते कुठेही त्याच्या शब्दामध्ये धार होती का तो शब्द ते कुठे बदलत नव्हते. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं कार्य केलेलं आहे. त्यांच्या मुलांवरती चांगल्या प्रकारचे संस्कार केलेले. एक मुलगा चांगल्या पद्धतीचे आता व्यवसाय करतोय आणि एक मुलगी मंत्रालयात आहे. नक्कीच आमच्या नानांचं स्वप्न होतं का माझी मुलं, मी जरी याच्यामध्ये संसारामध्ये किंवा मी जरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असेल पण त्यांनी कुठेही कोणापुढे हात झुकलेला नाही. एक भाकरी असेल तर एकच भाकरी खायची, दुसऱ्या भाकरीसाठी कोणा अपेक्षा करायची नाही, पण जे काय असेल ते खरंच कष्टातून कमावायचं, हे आमच्या नानांचं ध्येय होतं. त्यांनी खूप चांगल्या प्रकारचा संसार केला आणि आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचं वळण दिलं. त्याचप्रमाणे आपल्या नातेवाईकांमध्ये चांगल्या प्रकारचं आपलं अस्तित्व निर्माण केलं. अशा नानांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मुळाखोरे शिवसेना प्रमुख सन्माननीय आमचे चुलते प्रभाकर दादा फापाळे यांना विनंती करतो, त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची. आज वसंतच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ज्यांनी आपल्याला कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी दिली ते आमचे मित्र आदरणीय सोमनाथ महाराज भोर, श्रीकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे संचालक. त्यांचं प्रथमतः मी आमच्या फापाळे परिवाराच्या वतीनं अभिनंदन करतो. आमच्या ग्रामस्थांच्याही वतीनं त्यांचं अभिनंदन करतो. थोडं वसंतच्या अगोदर मला या ठिकाणी महाराजांच्या बाबतीत थोडं बोलावं असं वाटतंय की पूर्वी या गावामध्ये सप्ताहाचं नियोजन असायचं आणि सप्ताहाच्या निमित्तानं या गावामध्ये फार लांब लांबूनची मंडळी आम्ही आणायचो. अमृतबुवा नागपूरकर या गावाने पाहिलेले. पण काय असेल देवाच्या मनामध्ये ते मलाही सांगता येत नाही. परंतु मराठवाडा विदर्भामध्ये मधून जी माणसं आणली जायची, ज्यामुळं कीर्तन सेवा या ठिकाणी व्हायची, ती परिस्थिती आता राहिली नाही. आपल्याच तालुक्यातील नव्हे तर आपल्या मुळा परिसरामध्ये अशी मांदियाळी निर्माण झाली की विदर्भ मराठवाडाच विसरायला लावला त्यांनी. त्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या धामणगावचेच दुसरे महाराज, त्यांचं काय नाव, रमेश महाराज भोर, सोमनाथ महाराज भोर, त्याचप्रमाणे ही कीर्तनकार मंडळी आहे. पखवाद वादक म्हणून आपले विनायक महाराज शेटे, त्यानंतर नितीन महाराज गोडसे, गायक म्हणून याच परिसरातील महाराष्ट्रात नावाजलेली नावं आता आपल्याजवळ उभे होते. मुकुंद महाराज बोराडे, आपल्या शेजारच्या गावचे अशोक महाराज लांडे, त्याचप्रमाणे अशा अनेक माणसं या तालुक्यामध्ये नाही, या मुळा परिसरामध्ये निर्माण झाली. आणि या वैभवामध्ये खऱ्या अर्थाने याच्यामध्ये हे वैभव या माणसांनी खरं निर्माण केलं असं मला वाटतं. महाराजांनी अतिशय सोप्या साध्या भाषेमध्ये या ठिकाणी आपली कीर्तन सेवा आपणास विदित केली. मी पुनश्च एकदा त्यांचा धन्यवाद मानतो. आमचा वसंता अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यानं त्याचं जीवन व्यतीत केलं आणि त्या जीवन जगत असताना त्यानं त्याच्या संसार वेलीवर जी काही
5 फुलं जन्माला आली, त्यापैकी 3 मुली आणि 1 मुलगा, 4 मुलं. असा हा वसंता त्याच्या प्रतिकूल परिस्थितीमधून वाट काढत काढत पुढे चालला होता. चालत असताना त्याने त्याच्या मनामध्ये निश्चित एक मनीषा होती की माझी मुलं शिकली पाहिजे, सवरली पाहिजे, मोठी झाली पाहिजे. आणि म्हणून त्यानं फार प्रयत्न केले. योगायोगानं त्याचा मुलगा शिकला नाही, 2 मुलीही एवढ्या शिकल्या नाही, परंतु 1 मुलगी चांगली शिकून आमच्या लिंगदेव गावचं नाव तिनं खऱ्या अर्थानं उज्ज्वल केलं. अशीच आमची फापळ कुटुंबामध्ये अजूनही 1 मुलगी आहे की ती सुद्धा मंत्रालयामध्ये बरोबरीने त्या काम करताय. हा आमच्या फापळ कुटुंबाचा वारसा आहे असं मला वाटतं. आमच्या दीपाचा मी कायम स्टेटस पाहतो, तिचं कायम बापावरती तिचं सर्व काही त्या स्टेटसवर लिहिलेलं असतं. इतकं नितांत प्रेम तिनं तिच्या बापावर केलंय. का की ज्या बापामुळं खऱ्या अर्थानं ती तिथपर्यंत पोहोचली. आणि म्हणून मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं सुद्धा दीपाचं या ठिकाणी अभिनंदन करतो. मुलगाही बरेचसे दिवस बाहेर राहिला, आपल्या मेहुण्याकडे राहिला. मेहुण्याकडे राहून त्यानं चांगल्या पद्धतीचं आपलं ड्रायव्हिंग शिकला. आज तो स्वतःची गाडी घेऊन या ठिकाणी व्यवसायामध्ये आहे. त्यालाही लहानचं मोठं करण्याचं, खऱ्या अर्थानं कर्तृत्वान करण्याचं काम आमचेच जावई देसले यांनी केलं. मी त्यांचं हे अभिनंदन करतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं असा वसंता, त्याचं जाण्याचं वय नव्हतं, परंतु आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चाले ना या उक्तीप्रमाणे त्याचं जाणं झालं. असू द्यात, तर परिपूर्ण असं त्याचं उर्वरित राहिलेलं कुटुंब परिपूर्ण आहे. मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकच या ठिकाणी आमच्या सतीशला एकच विनंती करायची आहे. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तू ते एक वाक्य तरी ध्यानात ठेव की वसंता गेलाय, आता खऱ्या अर्थानं आमची वहिनी राहिली आहे, तिला कुठल्याही प्रकारचं दुःख होणार नाही, वेदना होणार नाही, याची तू खऱ्या अर्थानं काळजी घे. हेच या निमित्तानं मी या ठिकाणी सांगतो. आणि हीच खरी त्याला, वसंताला भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं. मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं, माझ्या फापाळे कुटुंबाच्या वतीनं, लिंगेश्वर नागरिक सहकारी पतसंस्थेच्या वतीनं, अकोले तालुका शिवसेनेच्या वतीनं त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर लिंगेश्वर आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय हाडोळे सर यांना विनंती करतो का आपण आमच्या नानांना आदरांजली अर्पण करायचे. आज आमचे ज्येष्ठ सहकारी मित्र कैलासवासी वसंत फापळे यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं अतिशय नियोजनबद्ध हा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कुटुंबाच्या संदर्भात अनेकांनी खूप काही सांगितलेले, पुन्हा त्याच्यापेक्षा वेगळं सांगण्यासारखं काहीच नाही. दादांनी जे सांगितलं की वसंत गेलाय आणि वहिनी आहे, आणि जो संदेश दिला तो संदेश अतिशय महत्त्वाचा आहे. परंतु त्याच्याही पलीकडे मला असं वाटतं, दादा, माझा असा विश्वास आहे की हे कुटुंब, ही मुलं मुली या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. प्रत्येक मुलाचं ते कर्तव्य आहे. आणि अतिशय गुणी ही मुलं आहेत. ती पत्र आमची विद्यार्थिनीच होती. त्यांचं बोलणं चालणं, त्यांचे संस्कार याची पूर्णपणे मला जाणीव आहे. आणि म्हणूनच आमचा सगळा स्टाफ आज या ठिकाणी उपस्थित आहे. या कुटुंबाबद्दल आम्हाला अतिशय अभिमान आहे. मी आमच्या कैलासवासी रामदास नाईक सर्व सेवा संघाच्या वतीनं
आमच्या लिंगेश्वर आदर्श विद्यालयाच्या वतीनं वसंतदादाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. यानंतर आमच्या गावचे मंत्रालयीन सदस्य सन्माननीय बाबूरावजी कोरडे यांना मी विनंती करतो का त्यांनी नानांना श्रद्धांजली अर्पण करायचे. वसंत याच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने जमलेला सर्व बंधू आणि भगिनींनो, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. प्रत्येक घराघरामध्ये कुणी व्यक्त करत नाही, पण रामायण आणि महाभारत छुप्या रीतीने चालवलं असतं. वसंतचा भाऊ जयवंत याचा 2-3 वर्षापूर्वी मला फोन आला होता की बाबूराव तू कुठे? म्हटलं मी लिंगदेवलाचे. त्याला म्हटलं तू बरं आहे नाशिकला आहे. तर त्याने त्याला कथन सांगितलं की मग त्याचं हे सांगायचं तात्पर्य असं आहे, माता आणि मायभूमी प्रतिस्वर्ग या आवनी. हा वसंता याच्याकडे जयवंत आला होता 2 वर्षापूर्वी आणि ह्या मंत्रीचंच पायापडण्याची सय होती. मी त्याला विचारलं कसं काय झालं बा, सांगायचं सांगितलं. परंतु त्यांची एक मुलगी स्पर्धा चाळणी परीक्षेमध्ये मंत्रालयात निवड झाली. काय जाणं कोण जाणे, आनंद पोटात मावेना. जी खाण्याची व भोगण्याची वेळ होती ती त्यांना उपभोगण्यास मिळाली नाही. अशा वसंतला माझ्या लिंगेश्वर ज्ञानगंगा सार्वजनिक महामंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि त्यांची जी कन्या आहे तिला सद्गत विविध स्पर्धा परीक्षेद्वारे जाणून उन्नत जाण्याची भरपूर संधी आहेत. तिला ती लाभो ईश्वरचरणी ही प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने अकोले तालुक्याचे कर्तव्यदक्ष कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांचाही संदेश प्राप्त झाला. ते शासकीय कामानिमित्त बाहेर असल्यामुळे ते येऊ शकले नाही. तर त्यांच्याही आमच्या नानांना शोक संदेश प्राप्त झाला. त्यांनी त्यांच्या संदेशातून आदरांजली व्यक्त केलेली आहे. यानंतर आमचे चुलते सन्माननीय दत्तू फापाळे हे सर्वांचे आभार व्यक्त करतील. या ठिकाणी आमच्या नानांच्या वर्षश्राद्ध प्रथम स्मृतिदिनानिमित्त सर्वजण नातेवाईक आप्तेष्ट गणगोत्र व लिंगदेव गावचे ग्रामस्थ विशेष करून आजची जी कीर्तन सेवा आपल्या सुश्राव्य वाणीतून अनेक उदाहरणे दाखले देऊन ज्यांनी आपल्याला मंत्रमुक्त केलं असे हरिभक्त पारायण सोमनाथ महाराज भोर यांचं मी फापाळे परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करून त्यांचे विशेष आभार मानतो. आलेल्या सर्वच पाहुण्यांना नातेवाईक व ग्रामस्थांना विनंती करतो की आमच्या नानाच्या पित्यार्थ स्नेहभोजनाचा प्रसादाचा ठेवण्यात आलेला आहे. सर्वांनी त्याचा लाभ घेऊनच जायचे. आणि मी माझ्या फापाळे परिवार लिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट याच्या वतीने नानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व पसायदानाने हा कार्यक्रम सांगता होईल अशी सर्वांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जात वर्षते सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेट तू तया भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे
चंद्रमे जे अलंचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितिनी लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावेजी एत मने श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसावो एने वरे दान देवो सुख्या जाहला एने वरे दान देवो सुखिया जाहला एने वरे ज्ञान देवो सुखिया जाहला हरि ओम शांती शांती शांती।